तर आपण बघतोय की सोयाबीन चिली कशी बनवतात। तर इथं 1 वाटी सोयाबीन, कोरडे सोयाबीन मी इथे गरम पाण्यामध्ये एक 6 ते 7 मिनिटं भिजायला घातलेले होते आणि आता त्याला पाणी कोमट झाल्यानंतर दोन्ही हाताने असं स्क्वीज करून पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। तेल गरम करायचं आहे छान, कारण आपल्याला ते सगळे सोयाबीन फ्राय करायचे। जवळपास 2 मिनिटं आपल्याला मोठ्या आचेवर याला फ्राय करायला लागतील। तर एकदम गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत त्याला फ्राय करायचं बरं का। व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचं आहे। बघा आता मस्त फ्राय झालेले आहेत। आता त्याला काढून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने। आता परत थोडं तेल घ्यायचं आहे, एक 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये ना अद्रक घ्यायचं, त्याला एकदम बारीक चॉप करायचं आहे आणि फ्राय करून घ्यायचं एक 30 ते 40 सेकंद मोठ्या आचेवर। एक 5-6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, लंब्या कट करून घ्यायच्या, मस्त स्पायसीनेस येतो त्याने। शिमला मिरची एक मोठ्या आकाराचा, एक मीडियम आकाराचा कांदा हे असा कट करून घ्यायचा आहे पाकळ्या त्याच्या, आणि शिमला पण जाडसर कट करायचा आहे। एक 30-40 सेकंद फक्त आपल्याला फ्राय करायचं आहे, जास्त फ्राय करू नका बरं का, नाही ते पूर्ण नरम होऊन जाईल। आता इथं पत्ताकोबी लंबी कट करून मी टाकून घेतलेली आहे, त्याने मस्त छान क्रंच येतो। त्याला पण एक 30-35 सेकंद फ्राय करायचं आहे। आपल्याला भाजी पूर्ण शिजवायची नाही, ती शिमला पत्ता वगैरे, ठीक आहे। आता याच्यामध्ये सोया सॉस टाकायचा आहे 3 चमचे चिली सॉस टाकायचा आणि तेवढ्याच प्रमाणात विनेगर टाकायचं आहे। ह्याच्यामध्ये अजिनोमोटो किंवा फूड कलर वगैरे काही वापरायची गरज नाही आहे। पैसे देऊन आपण विष नाही खायचं, हेल्दी खायचं। तर थोडंसं पाणी टाकायचं आहे, एक मॉइश्चर किंवा ग्रेव्ही म्हणतो ना आपण त्याच्यासाठी, कारण सोयाबीन कसं फ्राय केल्यानंतर कडक झालेले आहेत। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, सांभाळून टाका। सोया सॉस चिली सॉस खारट आहे, तर मीठ थोडं सांभाळूनच टाका। आणि हे बघा, हे मॉइश्चर पाणी एवढ्यासाठी ठेवलं आपण, कारण सोयाबीन जे आहेत ते आपले कडक झालेले असतात फ्राय केल्यामुळे। त्या पाण्यात टाकल्यामुळे ते काय करतील, सोयाबीनने ना हे पाणी जे आहे ते पूर्ण शोषून घेईल आणि मग नरम पडतील खायला। म्हणजे सोयाबीन चिली जी कंप्लेंट असते ना लोकांची की अरे खूप कडक होतात, आम्ही घरी बनवलं पण कडक लागतात, तर हे कडक लागणार नाही। त्याच्यामध्ये केचप टाकायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आणि एक 2-3 मिनिटं त्याला वाफेवर शिजवायचं बरं का। पण नक्की पाणी टाकल्यानंतर पण एक 2-3 मिनिटं त्यांना वाफेवर शिजवायचं आहे, मिक्स करून घ्यायचं मस्त आहे। बघा आता 2-3 मिनिटं झाले, मी कंटिन्यू त्याला मिक्स करतोय, फ्राय करतोय। त्याच्यामध्ये आता मस्त हिरवीगार आपली कोथिंबीर टाकून घ्यायची चॉप करून। एक नंबर सोयाबीन चिल्लीची रेसिपी बघा, घरगुती। चायनीजच्या गाड्यावर जाऊन अजिनोमोटो फूड कलर खाण्यापेक्षा घरी बनवा हेल्दी रेसिपी, एक नंबर रेसिपी आहे। नक्की ट्राय करा। नाशिकच्या शेफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।